श्रेष्ठ नामदेवराय आणि याच नामदेवरायांच्या दासी असणाऱ्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांचा हा 3 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जनाबाई महाराज भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून त्या भगवंताचा पत्ता त्या ठिकाणी या अभंगातून सांगतात. काय बोलतात जनाबाई महाराज तत्पूर्वी थोडासा परिहार देणार तो म्हणजे असा, चालू असणारा हा प्रातिवार्षिक महोत्सव आणि या महोत्सवाचं निमित्त जर काय असेल तर ते म्हणजे आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये काही नियमावली आपल्याला जी सांगितले त्या नियमावलीमध्ये हे 5 पर्व काळ वारकऱ्याला करणं बंधनकारक सांगितले. कोणते कोणते 5 पर्व काळ आपण नेहमी ऐकतो? रामनवमी, गोकुळाष्टमी, महाशिवरात्र, वामन जयंती आणि नरसिंह जयंती. हे 5 पर्व काळ वारकऱ्याला बंधनकारक सांगितले आहेत. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्र या 5 पर्व काळापैकी पवित्र असणारा पर्व काळ म्हणजे महाशिवरात्रीचा पर्व काळ. आणि या महाशिवरात्रीच्या पर्व काळाचं औचित्य साधून भगवान शंकराच्या या पवित्र दरबारामध्ये नाना महाराज, काका महाराज यांच्या पवित्र दरबारामध्ये या गावाचं मोठं भाग्य आहे की या गावाला अनेक मोठमोठे त्या ठिकाणी महात्मे आपले त्या ठिकाणी महाराज येऊन रहिवास करून घेतले. जसं काका महाराज, नाना महाराज असतील तसं संप्रदायामध्ये भजन तपस्वी म्हणून ज्यांची ओळख आहे असे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय व्यंकट स्वामी महाराज यांचं वास्तव्य बराच काळ या गावामध्ये त्या ठिकाणी होतं. गतवर्षी मूर्ती सुद्धा स्वामींची या गावामध्ये बसवली. आणि या गावाचं वैशिष्ट्य काय, मी गेल्या वर्षी बोललो होतो, या गावामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा गावकरी सांगतात पंढरपूरला जा, कारण या गावाला वळल्या वळल्या पंढरपूरची पार्टी तुम्ही पाहिली असेल का नाही पहा. नाही का पंढरपूरला गावाच्या आत जाण्याच्या आधीच पंढरपूर या मार्गाला असल्या कारणानं पंढरपूरची पाटी या गावाला. पण हे गाव आधीच त्या ठिकाणी जसं लग्न लागत असताना सावधान ही पद्धती आहे सावधान म्हणण्याची, तसं हे म्हणतात गावात येण्याआधी पंढरपूरचं बोर्ड बघ आणि मग आमच्या गावात ये. पंढरपूरला जाण्याचा मानस धर. पवित्र गाव आहे, मोठा भाग्यवान त्या ठिकाणी तुम्ही सर्व ग्रामस्थ आहात. याच ठिकाणाहून याच गावाहून संत गजानन महाराजांची पालखी सुद्धा श्री क्षेत्र पंढरपूरला त्या ठिकाणी महाराज जात असते. त्या पंढरीच्या वाटेवर असणारं गाव आहे. आणि जे गाव पंढरीच्या वाटेवर असतात त्या गावाचा महिमा हा अत्यंत श्रेष्ठ सांगितलेला आहे. ते गाव पवित्र असतं ज्या गावामध्ये महात्मे राहतात. धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास. ऐका महाराज म्हणतात ते गाव धन्य आहे ज्या गावामध्ये हरीचे दास येतात, हरीचे दास राहतात. आणि त्या भाग्याला तुम्ही त्या ठिकाणी महाराज आज पात्र आहात की मोठमोठे महात्मे मंडळी या गावामध्ये रहिवास करून गेलेले आहेत. त्याच योगानं हा असणारा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये आज आमच्या मोरे महाराजांच्या मुळे बदलून सेवा करण्याचा योग. पत्रिकेत तसं घेताना आजची तारीख घेतली होती मी, पण मग थोडासा प्रवास उलटा होऊ लागला म्हणून मग तात्यांना म्हणलं थोडंसं बदलून देता का पहा. महाराजांनी बदलून त्यावेळेसही महाराजांनी बदलून केलं. प्रकृती स्वास्थ्य नीट नसल्यामुळं त्या दिवशी फोन झाला, म्हणलं आता काही करता येतं का पहा. मग सांगितलं ठीक आहे मागं पुढं अजून परत करू. पण आज तुमच्या भेटीचा योग दरवर्षीप्रमाणे गेले 5-6 वर्षापासून अखंड त्या ठिकाणी हा सोहळा पाहण्याचा योग, तुमच्या सानिध्यात येण्याचा योग येतो. आणि त्याचं कारण जर काय असेल तर ते म्हणजे हरिभक्तीपरायण संजय महाराज अलोने आणि यांच्या प्रेमास्तव
तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या निमंत्रणाने महाराज त्या ठिकाणी आम्हाला निमंत्रित करतात आणि त्या योगानंच ही असणारी गुणवान मंडळी की ज्या विद्वज्जनांचा विचार जर केला तर मोठमोठ्या महात्म्यांची कृपापात्र असणारी मंडळी आहेत बरं का. हे कोणी सामान्य समजू नका. आपल्यासारखं राहतात, आपल्यात येऊन बसतात, आपल्यातून उठबस करतात म्हणजे हे काही सामान्य मंडळ नाहीत. मोठमोठ्या महात्म्यांचे त्या ठिकाणी महाराज यांच्यावर वरदहस्त आहेत आणि सुंदर असे वाजवणारे आहेत, गाणारे आहेत, टाळकरी मंडळी भरपूर आहेत आणि तरुण वर्गाचा नेहमीप्रमाणे सहभाग त्या ठिकाणी भरपूर आहे. आणि तुम्ही सर्व श्रोतेजन आज या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात करायची. बरी सुरुवात करूया. प्रस्तुत अभंगातून धरावय महाराज भगवंताचा पत्ता तुम्हा आम्हाला सांगतात. या भगवंताचा विचार जर केला तर या भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून अनेक आणि अनेक पद्धतीचे साया असतील. काही जण तर त्या ठिकाणी एवढे ज्ञानी आहेत पण नुसत्या ज्ञानानं त्या ठिकाणी महाराज भगवान त्यांना प्राप्त झाले. नेहमी सांगतो ज्ञानी आहेत त्यांच्या ज्ञानाला पारावार नाही पण भगवान परमात्मा प्राप्त होणं दूर अशांना परमात्मा कळाला सुद्धा नाही असं वर्णन आपल्याला संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतं. कोण आहे ते ज्ञानी? त्या 4 वेदांचा विचार जर केला तर वेदांचं ज्ञान आहे काही थोडं आहे ग. हे वेद कशा आहेत? या वेदाला त्या वेदाच्या संदर्भात बोलत असताना ज्ञानोबाने सांगितलं वेद संपन्न आहे. वेद संपन्न होय ठाई. आता पुढचं घ्यायचं नाही आपल्याला पण तेवढंच वेद संपन्न होय ठाई. संपन्न असं त्या ठिकाणी शास्त्र पंथ असेल तर ते वेद असं आहे. पण या वेदाला सुद्धा हा परमात्मा भेटला नाही. महाराज म्हणतात भेटणं तर दूर हा वेदाला कळाला नाही. पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही किंवा वेद जाणू गेला तो पुढे मौन आपला. प्राप्त कैसे नाथ बाबा सांगतात अरे या संपन्न असणाऱ्या वेदाला सुद्धा भगवान परमात्मा कळाला नाही. देव सोपा नाही. देव संपन्न असणाऱ्या वेदाला कळाला नुसत्या वेदालाच कळाला असं नाहीये. या भगवंताच्यासाठी योगी तपी जपी ध्यानी सायास करतात. योगाच्या वाटेनं तपाच्या वाटेनं ध्यानाच्या वाटेनं जातात पण महाराज ते योग तप जप ध्यान करणारे शिनून जातात.
पण त्यांना हा परमात्मा भेटत नाही. ऐका ऐका, महाराज वर्णन करतात ना की नाही, साधक शिणले साधन साधिता भागी. ऐका, कर्म आणि धर्म आचरिजे जया लागी, साधक शिणले साधन साधिता भागी. हे साधन करून 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 योगी तपी जपी हे सगळे शिणून गेले. संपन्न असणारा वेद मौनावला, या भगवंताला त्यांना त्या ठिकाणी प्राप्त करून घेणं लांब, पण या भगवंताला ओळखू सुद्धा हे शकले नाहीत. एवढा अवघड असणारा परमात्मा त्या ठिकाणी महाराज हा भेटणं अत्यंत गरजेचं आहे. या भगवंताची कृपा अवघड आहे बुवा, किती अवघड आहे. बऱ्याच संतांच्या प्रमाणानुसार आपल्याला पाहायला मिळतं. हा योग्याला तप्याला न मिळणारा एवढंच नवल नाही. अरे अशक्य त्या गोष्टी शक्य होतात, पण भगवान भेटणं अवघड आहे. किती उदाहरण पाहिजे आपल्याला. अशक्य त्या गोष्टी शक्य होत आहेत. तुकोबारांच्या एका प्रमाणाचा आधार घ्यायचा झालं तर महाराज असं वर्णन करतात, अरे बाबा अशक्य असणारी गोष्ट आहे कोणती, सोन्याचा पर्वत करता येईल म्हणतात तुकोबार. सोन्याचा पर्वत सोपा आहे का बुवा? आता सोनं एवढं महाग झालं, लोकांच्या स्वप्नात सुद्धा येईना सोनं. घ्यायचं तर लांब काय, 1,60,000 रुपयाच्या आसपास तोळा आहे बुवा, 10 ग्रॅम. ते इतकं महाग झालं, इतकं महाग झालं, इतकं महाग झालं. ते असं म्हणतात वा, गमतीने नेहमी सांगत असतो, एका पोराला वडील सोन्या म्हणायचे, एका पोराला वडील सोन्या म्हणायचे. ते पोरग म्हणलं, बाबा अहो मला तुम्ही अंगठी केली नाही आजपर्यंत, 1 ग्रॅमची अंगठी करा, तोळ्याची अंगठी करा. त्याने सांगितलं, अरे सोन्याचा भाव एवढा झाला, तुला म्हणतो हेच पुष्कळ झालं म्हणे, आता कशाला त्याचं घ्यायचं तुझं नाव काढतोस. एवढं सोनं अवघड आहे बुवा सध्या. पण या सोन्याचे पर्वत करता येतात. पर्वत, सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू. करता येतात नाही, सोन्याचे पर्वत करता येतात नाही, केले बुवा. सोन्याचे पर्वत केले. कुठे केले? ते नवनाथांचं चरित्र सांगत असताना गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांची कथा येते पहा. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या दोघांच्या कथा त्या ठिकाणी सांगत असताना हे दोघेही त्या ठिकाणी फिरता फिरता स्त्री राज्यामध्ये अडकले. मग आता गोरक्षनाथ कसे तरी सुटले, मच्छिंद्रनाथ तिथं अडकून राहिले. त्या स्त्री राज्यामध्ये अडकलेले मच्छिंद्रनाथ, या मच्छिंद्रनाथांना त्या स्त्री राज्यातनं बाहेर काढावं, पण काढायचं कसं? गोरक्षनाथ विचार करतात, कसं काढावं म्हणे यांना बाहेर. कारण तिथं आपण जर गेलो तर आपण सुद्धा त्या ठिकाणी अडकण्याची शक्यता आहे. मग या स्त्री राज्यातनं यांना बाहेर कसं काढावं विचार करतायत. काय करावं, काय करावं, काय करावं असं सांगतात की मृदुंगाचं ज्ञान त्यांना त्या ठिकाणी खूप अवघड होतं बा. आणि हे मृदुंगाचं ज्ञान त्या ठिकाणी अवगत असल्यामुळं यांनी विचार केला, गुरूंच्या पर्यंत संदेश गेला पाहिजे, गुरु आपले त्या स्त्री राज्यातनं बाहेर पडले पाहिजे. याच्यासाठी आपण मृदुंगातून त्यांना हाक मारायची म्हणे. उच्च अशा टेकडावर बसले, ते जवळ असणार राज्य, छोटस असणार स्त्री राज्य, सगळा कारभार स्त्रियांचा नाही का. त्या राज्यामध्ये स्वामी आपले अडकून बसले म्हणून एका टेकडावर बसले, आणि त्या टेकड्यावर बसून मृदुंगाचं त्या ठिकाणी महाराज ज्ञान असल्या कारणानं मृदुंगातनं बोल वाजवला. चलो मच्छिंदर गोरकाया. मृदुंगातून त्या ठिकाणी वाजवलं बुवा की चलो मच्छिंदर गोरकाया, चलो मच्छिंदर गोरकाया. मच्छिंद्रनाथानं ते ऐकलं आणि त्या असणाऱ्या राणीला सांगितलं, स्त्री राज्याची प्रमुख ती राणी, त्या राणीला सांगितलं, अहो म्हणे माझा शिष्य मला घ्यायला आला आणि मी आता थांबणार नाही, चाललो म्हणे शिष्याबरोबर.
ते म्हणे काय हरकत नाही. राणी सांगितलं जा, पण जात असताना माझ्याकडून काहीतरी छोटीशी भेट घेऊन जा. आता राणीची भेट आहे काय असणार, 101 रुपये असणार आहे का पाकिटामध्ये. आता आमच्या भागात त्याला बागायतदार म्हणतात, छोटस असतं ते रुमाल. एवढी छोटी पट्टीची टोपी आणि बागायतदार झालं बुवा, त्याच्यावरच आहे. तसं काय होतं का? राणीची भेट आहे बुवा ती. राणीची भेट काही सामान्य नसून तिनं सोन्याच्या विटा दिल्या, सोन्याच्या विटा. आणि त्या सोन्याच्या विटा त्या झुळीमध्ये ठेवल्या, झुळी काकेला लावली आणि जिथून मृदुंगाचा आवाज येतो त्या ठिकाणी येऊन पोहोचले. पाहिलं तर आपले शिष्य त्या ठिकाणी आपली वाट पाहतायत. पाहिलं गुरुला बुवा, आनंद झाला, साष्टांग दंडवत घातला आणि दोघही त्या ठिकाणी निघाले बुवा. आणि दोघही निघाले असताना सोनं होतं जवळ, आणि जवळ असणारा सोनं हे भीतीला कारण आहे ना. द्रव्य जे आहे ज्याच्याकडे काही नाही बुवा, अंगावरच्या कपड्यानं सगळ्या जंगलात फिरतोय, कोणीकडे फिरतोय, त्याला घाबरायचं काही कारण नाही. पण काय 10-5 रुपये चांगल्या पद्धतीचा मोबाईल हातात, 1-2 अंगठ्या असते की ते अवघड जातं बुवा. द्रव्य हे भीतीला कारण असल्या कारणानं ते द्रव्य जवळ होतं. म्हणून प्रत्येक पावला पावलाला, क्षणाक्षणाला, काही वेळानं त्या ठिकाणी महाराजांनी विचारायचं, क्यों गोरख, यहाँ कोई डर है? अरे इकडे घाबरायची काही अवस्था आहे का? इकडे काही घाबरण्याचं कारण आहे का? गोरक्षनाथांनी म्हणायचं, नाही स्वामी, या तो कोई डर नहीं है. थोडं पुढे गेले की परत विचारायचं, क्यों गोरख, यहाँ कोई डर है? नहीं स्वामी, यहाँ तो कुछ भी डर नहीं है. रस्त्यानं चालत निघालेले गोरक्षनाथाला वाटायचं आपल्याकडनं द्रव्य आहे ना, पैसा आहे ना, काही नाही, काही नाही. घाबरण्याचं कारण काय? बरं, आपल्याकडं आहे ते काय आहेत, माळ आहे, जोडी आहे, कमंडल आहे, हे कोणाचं घेऊन त्या ठिकाणी कोण घेऊन जाणार आहे आपल्याकडं? घाबरतात का? काय घाबरण्याचं कारण काय? रस्त्यानं चालता 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 दोघंही दमून गेले. एक तळ पाहिलं, तळ. त्या तळ्याच्या काठाला एक झाड होतं. सांगितलं चला म्हणजे तळ्याच्या काठाला आपण थांबू, जरा आराम करू, पाणी वगैरे पिऊ आणि थोडा आराम करून पुढे जाऊ. दोघंही आले, त्या चोळ्या ठेवल्या बुवा झाडाखाली. चला म्हणे स्वामी, येऊ हातपाय धुवून पाणी वगैरे घेऊन येऊ. स्वामींनी सांगितलं, बाबा आधी तू जा, तू हातपाय वगैरे धुवून ये, तू इथं ये आणि तू आला की मी जातो. काय हरकत नाही. रे महाराज हातपाय वगैरे धुवून आले गोरखनाथ. गोरक्षनाथ त्या ठिकाणी हातपाय धुवून वगैरे आल्यानंतर सांगितलं, आता जा म्हणे तुम्ही. जातो, पण मी असतो या धुळीपासून हलायचं नाही म्हणे. इथं थांबून राहायचं नाही, तर धुळी ठेवशील इकडं, जाशील कुणीकडे तरी, अजिबात हलायचं नाही. गोरक्षनाथाच्या लक्षात आलं, नक्की या धुळीत काहीतरी आहे. ठीक आहे म्हणे स्वामी, काही काळजी करू नका, जा. गेले वर स्वामी. इकडं जुळी उघडली, जुळीत पाहिलं काय होतं, हातोडून गट्टी होते काय होतं. हा, सोन्याच्या मना, नुसत्या विटा बोलू नका, ते महत्वाचं आहे ना. तुम्ही नुसत्या विटा म्हणता, नुसत्या विटाला किंमत नाही. सोन्याच्या विटा होत्या. ते सोनं पाहिल्यानंतर लक्षात आलं, मगाचपासून आपले स्वामी जे घाबरत आहे, त्या घाबरण्याचं कारण म्हणजे हे आहे. मागचा पुढचा विचार केला नाही बा, ते उचललं फेकून दिलं. काय वैराग्य असेल पहा. सोन्याच्या विटा आपल्याला सापडल्या असेल तर काय केलं असतं आपण? आपल्याला मिळालं असतं तर. मी नेहमी सांगतो बा, आपल्याला स्वतःचा जीव वाटत नाही आणि लोकांचं सोड वाटत नाही. दिल्या टाकून, आणि टाकून दिल्याच्या नंतर संशय येऊ नये म्हणून तेवढ्याच वजनाची साधी दगड त्याच्यात भरली आणि त्याची गाठ दिली बांधून. गाठ वगैरे बांधली. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. ज्ञानोबा म्हणतात, अरे या कल्पतरूच्या खाली जो कोणी बसतो त्याला काही कमी नाही. मनात नुसतं चिंतन केल्याबरोबर पकड होतं. कसं?
जुनी कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. काय झालं, वैशाखाचे दिवस होते आणि एक रस्ता पूर्वीचा काळ पायी प्रवास करत 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 रस्त्यानं निघाला. ऊन तापत चाललेला आहे. त्याने विचार केला कुठेतरी आराम करावा. एक डेरेदार असं झाड पाहिलं आणि त्या झाडाखाली बसला. झाडाखाली बसला असताना त्याच्या लक्षात आलं, अरे म्हणे सकाळी केव्हा घर सोडलंय, जवळचं पाणी संपलं, ऊन तर भरपूर लागलं, एवढी सुंदर सावली मिळाली, थोडस पाणी प्यायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. मनात चिंतन केल्याबरोबर त्या ठिकाणी पाणी तयार झालं. बुवा सुंदर पाणी, सुगंधी पाणी प्याला. त्याने विचार केला, अरे एवढं दमून गेलोय, ऊन लागलेलं आहे, एवढी गार सावली मिळाली, पाणी चांगलं मिळालं, तर थोडस जर खायची व्यवस्था झाली असती तर बरं झालं असतं. मनात चिंतन केल्याबरोबर पंचपक्वान्नाचं ताट तयार झालं. बुवा मस्त जेवला. बुवा थरावर थर, भरावर भर, अगदी नरड्याला येस्तोर भिताड रचलं. बुवा भरपूर जेवला. आणि आता एवढं अगदी नरड्याला येस्तोर जेवल्यानंतर कीर्तन गोड लागतं माणसाला. झोपेची व्यवस्था त्या ठिकाणी असली असती तर बरं झालं असतं. मनात चिंतन केल्यावर गादी वगैरे, खाट वगैरे तयार झाला. पडला खाटवर. आणि गादीवर पडल्या पडल्या मनात विचारायला, का रे म्हणे आल्यापासून पाणी मागितलं, पाणी आलं, जेवण मागितलं, जेवण आलं, झोपायची व्यवस्था म्हणल्याबरोबर गादी आली, इथं भूत तर नाही ना. मनात चिंतन केल्याबरोबर त्या ठिकाणी भूत समक्ष त्या ठिकाणी समोर येऊन उभा राहिलं. आणि भूत समोर येऊन उभा राहिल्यानंतर ग बसावं का नाही. अरे 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 अरे, या झाडाखाली भूत तर आहे, पण हे प्रगट झालेलं भूत मला खात तर नाही ना. बाजा उचलून तोंडात टाकल्यासारखा उचलला आणि तोंडात टाकला. बघ तिथं होतं का बुवा भूत? पण नाही. का? पण ते झाड जे होतं ते कल्पतरूच होतं. म्हणून त्या ठिकाणी हे कल्पतरू जे आहे ते स्वर्गामध्ये आहे, नाही का. महाराज म्हणतात हे स्वर्गामध्ये असलेलं कल्पतरू या कल्पतरूच्या बागा लावता येतील. बागा नाही का सांगू. अरे या कल्पतरूचा महिमा एवढा आहे की जे मागितलं ते त्या ठिकाणी कल्पतरूच्या कडे मिळतं. पण त्या कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ जर या पृथ्वी तलावर काय असेल तर ते संत आहेत आणि देव आहे. बुवा देवाला सुद्धा कल्पतरू म्हणले का नाही. तू का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविसी. किंवा संतांच्या बद्दल बोलत असताना या संतांचे हे देणे कल्पतरू हुनी दुनी परिसा परिसा गाजने चिंतामणी टेंगणा. महाराज वर्णन करतात कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये संत आहेत. मी का सांगतो, हे कल्पतरूच्या बागाच्या बागा लावता येतील. जसं तुम्ही संत्र्याच्या बागा लावता का नाही, तशा कल्पतरूच्या बागा लावता येतील. पण महाराज म्हणतात सोन्याचा पर्वत होईल, कल्पतरूच्या बागा लावता येतील. पण पर्या दुर्लभ परमात्मा त्यांच्या घरी सतत काम करतो. म्हणून जनाबाई अभंगाच्या प्रथम जन्मात सांगतात देव
सदा करीत. जनाबाई महाराज सांगतात हा भक्तांच्या जवळ नुसता नसतो तर त्यांचा अंकित होतो. अंकित म्हणजे दास होतो आणि दास होऊन काय करतो तर यांची कामं करतो. म्हणजे देव भक्ताचा अंकित. अंकित म्हणजे दास. आता बरीचशी प्रमाण आपल्याला पाहता येतात की हा परमात्मा दास्य करी दासाचे कोणे ना साहे तया जे महाराज म्हणतात त्यांचं दास्यत्व हा करतो बा. नाही का नाही का महाराजांचं प्रमाण आहे पहा. करीतो सेवा दासाची आवडी देवा करीतो सेवा दासाची. महाराज म्हणतात तो दासांची सेवा करतो. नवे नवे त्यांच्या अंकित म्हणजे ताब्यात राहतो. करतळी आवडे तैसारी. करतळी म्हणजे मोठीत आहे का नाही. कसं असतं हे मोठीत राहणं महिला मंडळी विचारा हे लगेच कळतं तुम्हाला आहे का नाही. हा परमात्मा या भगवत भक्ताचा दास आहे. अंकित आहे. नुसता अंकित नाही त्यांचं दास्यत्व करून त्यांची सेवा करतो. परमात्मा
सेवेकरी झाला सेवेकरी. अहो हा भक्तीसाठी काही करतो, कैसा भक्तीशी भुलला आणि नीच कामे करू लागला. हा परमात्मा या भगवत भक्ताचा सेवेकरी झाला. आता कित्येक तरी मी मगाशी सांगून जनाबाईंचा स्वानुभव आहे. जनाबाईंच्यासाठी झाडलोट केली, जनाबाईंच्यासाठी वाटेल ते या भगवंतानी केलं. आणि जनाबाई महाराज म्हणतात हे या भगवत भक्ता का ह्या भगवंतानं माझ्यासाठी का करावं हे. तर याचं कारण मी सुद्धा या नामदेवाची दासी आहे आणि म्हणून देव माझ्यासाठी सगळं करतो. जणी म्हणे जोडी झाली केशवाची आणि दासी नामयाची म्हणून या. हा परमात्मा भक्ताच्या घरी काम करतो. आता याच्यातही प्रकार आपण नेहमी कीर्तनात ऐकतो. काही सांग कामे असतात, काही आगाव कामे असतात, नाही का. हे बराच प्रकार आहे. सांगाल तेवढंच काम करायचं. अहो कीर्तनाची वेळ झाली, तयारी करा, ते आपलं चटई हांतरून ठेवतो, बाकीचं काढतच नाही. याला सांग कामे काही आगाव कामे असतात. सांगितल्यापेक्षा जास्त काम करणारी काही मंडळी असतात. ती जुनात बरेच जण कीर्तनामध्ये विनोद सांगतात पहा. एका पाटलाच्या घरी एक नोकर होता. पाटलाचं गाव छोटस गाव. त्या छोट्याशा गावामध्ये पाटील राहत होते. त्या पाटलाच्या घरी एक नोकर होता. कर्मधर्म सेवक. आणि त्या पाटलाची आई आहे ते खूप आजारी पडली. आता डॉक्टर लांबून आणायचे, डॉक्टरला बोलवून आणलं. डॉक्टरनं तपासलं, डॉक्टरनं सांगितलं अहो पाटील साहेब खूप अवघड आहे म्हणे, खूप कंडिशन बिघडलेली आहे, मी औषधं देतो, हे औषधं देऊन पहा आणि बघा तुमचं काय प्रारब्ध असेल. त्या औषधं वगैरे लिहून दिली. पाटलांनी ती चिठ्ठी घेतली, आपल्या नोकराकडे पैसे चिठ्ठी दिली आणि सांगितलं दा खामगाव सारखं असणाऱ्या जवळगावच्या गावावरून जाऊन जा, ते औषधं घेऊन ये. आपली ती चिठ्ठी घेतली, औषधं घ्यायला गेला. औषधं घेतली, काही पैसे शिल्लक राहिले. पैसे शिल्लक राहिले यानं विचार केला. आता डॉक्टरनं सांगितलं होतं म्हातारीचं प्रकृती खूप बिघडली आहे, कसं काय असावं, काय करावं. शेजारच्याच गल्लीमध्ये पैसे शिल्लक राहिले म्हणून मैताचं सामान खरेदी केलं. गेलो होतं कशासाठी? औषध आणण्यासाठी. पैसे शिल्लक राहिले म्हणून मैताचं सामान खरेदी केलं. एका हातात मैताचं सामान, एका हातात औषध वगैरे घेऊन आला पाटलाच्या घरी. पाटलाच्या जवळ ते असेल ते औषधं दिली आणि औषधानंतर पाटलाने विचारलं हे काय रे म्हणे. अहो हे म्हणे मैताचं सामान आहे. कोणाचं? दुसऱ्याच आहे. दुसऱ्याचं नाही, आपल्यासाठीच आणले. आपल्यासाठी कशासाठी? आता मगाशी डॉक्टर एवढं म्हणत होते म्हातारीची तब्येत काही खरं नाही, सांगता येत नाही. मी आता माघारी असतो, जर म्हातारी जिवंत असेल तर औषध द्यावं म्हणलं, आणि जर मिली असेल तर पलकुट हेरपाटे करावं म्हणून माहिताचं सामान घेऊन आलो म्हणून. याला आगाव कामी म्हणतात. परमात्मा तसा नाही. परमात्मा हा सांग काम्या सुद्धा नाही आणि परमात्मा आगाव काम्या सुद्धा नाही. परमात्मा जे काम पडेल ते काम या भगवंताने करावं. बुवा नाथांच्या घरी 36 वर्ष काम केलं बुवा देवाने, काय केलं नाही. कावडी फरवणी कावडी आणि उतरल्या कावडी, कावडी फरवणी कावडी आणि उतरल्या कावडी. आपुले में मला, आपुले में मला, हाती तो नाता घरी कमला, हाती तो चक्र पाणी वाहे. तसंच महाराजांनी प्रमाण सांगितलं की हा परमात्मा कावडीनं पाणी आवडीनं भरतो, हे महत्वाचं आहे नाही का. नाही तर काही काम करतात पण जीवावर आल्यासारखं, आवडीनं कामं नसतात बुवा. काही गोष्टी जबाबदाऱ्या दिल्या की लोक इतकी त्या ठिकाणी निष्काळजी असतात की काही बोलायचं काम नाही, आवडीनं करत नाहीत. आमच्याकडे एक पकवाज आहे, गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. तुम्ही दोघंही चांगले नाही का, पण आमच्याकडचं सांगतो. आमच्याकडच्या पकवाजाला एक अशी सवय आहे,
जर कीर्तन त्या ठिकाणी नाहीच ऐकू वाटतं तर पप्पाच खाली घ्यायचा उगाच खालीवर करत हे उपयोगाचे कामगार नाही. मी का सांगतो तुम्हाला की आगाव कामी काही मंडळी असतात, तसं परमात्मा आमचा नाही. नाथांच्या घरी धोत्र धुण्यापासून चंदन उगाळण्यापर्यंत, कावडीला त्या ठिकाणी पाणी म्हणजे कावडीनं पाणी भरण्यापर्यंत भगवंतानी काम केली. हे का भगवान काम करतो? कारण त्यांचा तो अंकित आहे, त्यांचा तो दास आहे आणि दासाचं त्या ठिकाणी मन त्या ठिकाणी भगवंताला सहन होत नाही. पण हा भगवान परमात्मा त्यांच्या घरी काम करतो. आता कामही करतो. नामदेवाचा अभंग असा आहे, नामदेव म्हणतात हा त्यांच्या घरी नुसतं काम करत नाही तर धंदा सुद्धा करतो. संता घरी देव काम धंदा करी, पितांबर धरी वरी छाया. याच्यासाठी महान भक्त संत श्रेष्ठ गोरोबा काकांचं उदाहरण पहा. काकांचे हात तुटले ना, हात तुटल्याच्या नंतर अवस्था त्या ठिकाणी दैनंदिन जीवनाची बिकट होत गेली. या भगवंतानं विचार केला यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग स्वतः कुंभार झाला. बाहेर पडत असताना रुक्मिणी मातेने विचारलं कुठं निघाला? म्हणजे तेरला चाललो. का? काकांच्या घरी सेवा करायचं. आई साहेबांनी सांगितलं भक्ताच्या घरी सेवा करता, भक्ताच्या घरची कामं करता, अहो एकट्यानंच का? मी येते तुमच्या बरोबर, मी सुद्धा तुमच्या बरोबर सेवा करू लागेल. अगं तिथं रुक्मिणी म्हणून येणं उपयोगाचं नाही, तुला कुंभारी व्हावं लागेल. हो कुंभारी होते म्हणजे मी काय आई साहेबाला कुंभारी केलं. देव कुंभार झाला आणि दोघंही बाहेर पडत असताना गरुडाला कुठं सोडू? खामगाव. बुलढाणा कुठं सोडू? त्याने सांगितलं अरे तुझी गरज नाही, आता आम्ही चाललो तेरला. आणि तेरला जाऊन तिथं काकांच्या घरी सेवा करणार. गरुडाने सांगितलं मी सुद्धा येणार. चल, पण गरुड म्हणून नाही, गाढव व्हावं लागत. गाढव व्हावं लागत. ठीक आहे म्हणजे काय गरुड अशी गाढव केले तेव्हा नाही का महाराज म्हणतात त्यांना गाढव केलं तिघही आले वर तीर मध्ये. तर या बाबाला माहित नव्हतं काकाचं घर कुठं आहे ते. पण महाराज म्हणतात याच्यासारखा बहुरूपी हाच खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची आघावा. महाराज म्हणतात हाच. त्याने विचारावं का? म्हणे मी आहे कुंभार, काही पोटाची व्यवस्था लागे ना, फिरतोय म्हणे. काही तुमच्या गावात आहे का काम? काय कुठे काय काम आहे? झालं एक 10 अर्धा 20 मिनिटं. त्यांनी सांगितलं हो म्हणे आमच्या गावामध्ये गोरोबा काका नावाचे एक महान भगवत भक्त आहे आणि त्यांच्या घरी सध्या कुंभार समाजाचं काम तुम्हाला आहे ना. कुठे आहे काका राहायला? सांगितलं त्यांच्या घरावर भागवत धर्माचे पताका आहे. घरासमोर तुळशी वृंदावन आहे, ते घर काकाच आहे म्हणे. जाय. देव वाट विचारित आला बुवा. काका समोर बसले होते. पूर्व इतिहास सगळ्याला माहिती आहे. 2 पत्नी असून त्या ठिकाणी उपयोगाचं नाही. हात तुटले होते. काकांना त्या ठिकाणी भगवंताला पाहिल्यानं जवळ गेले. का म्हणे काका तुम्हीच गोरोबा काका का? हो म्हणजे मीच गोरोबा काका. अहो म्हणे कामाची गरज आहे का काही काम? काकाने सांगितलं हो माझ्याकडे काम आहे, पण काय तुलाही काम करावं लागल आणि मलाही सांभाळावं लागेल. देव मनात म्हणला त्याच्यासाठी तर आलोय म्हणजे तुम्हाला सांभाळायचं म्हणूनच आलोय. कामाचं निमित्त आहे. म्हणजे काय हरकत नाही. काय काय काम येतं? सगळं काम येतं म्हणजे. माती तुडवण्यापासून ते मडकी तयार करतो, ते विकायचं काम माझ्याकडेच. आणि माझी ही पत्नी आहे, घरचंच ना काम ती करेल, स्वयंपाक करेल, तुम्हाला खाऊ घालेल, मला खाऊ घालेल आणि अजून गाढव सुद्धा म्हणजे माझ्याकडे. ओझं व्हायला काय करायला ठीक आहे म्हणजे राहा कामाला, पण काय मोबदला द्यायचा? देवानं सांगितलं मोबदला आता काय मागावं म्हणे. मोबदल्याची काही मला गरज नाही. 2 टाइम खायला द्या आणि निवारा द्या, बस दुसरं काय नको. ठरलं बुवा. देव राहाला. पहाट देवानं उठावं, गावाच्या बाहेर माती आणावी. गावाच्या बाहेर माती आणायची, ती माती तोडवायची. आई साहेबांना त्या मातीमध्ये पाणी टाकायचं आणि ते पाणी टाकून मडकी तयार करायची देवाने. देवानं मडकी तयार करून ती मडकी आव्यामध्ये, तुमच्याकडे काय म्हणतात का आवाज म्हणतात ना, त्या आव्यामध्ये मडकी भाजायची. भाजलेली मडकी
त्या ठिकाणी बाजारात न्यायची. नेहमी सांगतो मी, हे तर काम करायचं, पण इकडं काकांना पहाट उठल्यापासून प्रातर्विधीला नेईपर्यंत आंघोळ घालायची, धोतर नेसायचं, गंध लावायचा, येणीच ग्रंथ उघडून ठेवायचा. कुणी देवाने, कारण हातात येतच नव्हतं काय करायला. सगळं भगवंतानी झाडलोट करण्यापासून रुक्मिणी मातेनं काम करायचं. काकांची धोतरं धुवायची, काकांचं जेवण तयार करायचं, काकाला देवानं जीव घालायचं. काय प्रकार आहे पहा, एका काळामध्ये नामदेवरायांनी देवाला जीव घातलं आणि काकांच्या चरित्रामध्ये देवानं काकांना जीव घातलं. काय गोड त्या ठिकाणी इतिहास आहे, काय प्रेम आहे भक्ताच्या विषयी देवाचं. आणि आई साहेबांनी त्या ठिकाणी जे काय असेल ते घरातली कामं करायची. आता ही मडकं भाजेपर्यंत झालं काम, ते मडकं बाजारात घेऊन जायचं आणि बाजारात घेऊन गेल्याच्या नंतर ते असतं पहा, ते कुंभार लोक मडकं पक्काय दाखवण्यासाठी रुपयाचा डॉलर, 5 रुपयाचा डॉलर, 10 रुपयाचा ते छोटा खडा घेतला ना वाजवतात. तेव्हा तसं करायचं नाही, ते मडकं घ्यायचं असं झेलायचं 5-6 वेळा आणि असं देज वर टाकून मागं सरकायचं. 10-12 फूट वर गेलेलं मडकं खाली काय होत असेल त्याचं बघा, उद्या घरी टाकून स्वतःच्याच घरातले टाकायचं, शेजाऱ्याच्या नका टाका. ते मडकं वरनं खाली पडायचं, पण 1 इंची सुद्धा चिरत सुद्धा ते मडकं नव्हतं. आणि मग लोक वाट पाहिजे, अरे अरे थांबा, ते कुंभारी उद्या ज्याचं मडकं फुटत नाही, कारण त्याच्यावर शंख चक्र गदा ते फुटते वय बुवा. आणि मग महाराज ते मडके विकायचे. आता याला मडकं तयार करण्यापर्यंत जे केलं त्याला काम म्हणा, आणि ते मडकं बाजारात नेऊन विकणं याला धंदा म्हणा. आणि हे सगळ्या गोष्टी भगवंताने भक्तासाठी केल्या. आणि म्हणून जनाबाई महाराज सांगतात, कामे त्यांची सदा करीत, एवढ्यावर घालत नाही. परमात्मा त्यांचं कसलंच गुण त्या ठिकाणी सहन करत नाही. मगाशीच आपण प्रमाण पाहिलं तर नाही का, दास्य करी दासाचे गुणीन साहित्याचे, किंवा हा परमात्मा त्यांचं रक्षण करतो, त्यांच्या जवळ राहतो. नाही तर खरीच प्रमाण आपल्याला पाहतात, गाता गात निवारी छाया पितांबरी करे, किंवा देव उभा मागे पुढे, देव उभा मागे
भक्तिभाव देवदासा ऐक्य देव तनामय महाराज सांगतात या भक्तीचं सामर्थ्य असं की देव आणि भक्तामध्ये भेद शिल्लक राहत नाही. देव आणि भक्त तुझा नाही विचार हे करू त्या ठिकाणी होऊन जातात. म्हणून जनी म्हणे भक्तिभाव देवदासा ऐक्य जीव त्यांचे पडोने दिवणे होय रक्षिता. आपण हा परमात्मा त्या ठिकाणी महाराज या भक्तीच्या बळावर या भक्ती करणाऱ्याचा दास होतो. म्हणजे त्या भक्ती करण्याचा अधिकार भगवंताच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणूनच त्या ठिकाणी ज्यांचा महोत्सव आपण साजरा करतो आहोत, ज्या निमित्तानं महोत्सव साजरा करतो आहोत, असे महान त्या ठिकाणी योगी म्हणा तपस्वी म्हणा असणारी भगवान शंकर महाराज यांचा विचार जर केला तर हे भगवंताचे पहिले भक्त म्हणून ओळखले जातात संप्रदायामध्ये, नाही का? सगळ्यात पहिले भक्त म्हणून या भगवान शंकराची ओळख आहे. जी पंढरीची वारी आपण करतो, ही पंढरीची वारी कोणाची देण असेल तर ती भगवान शंकराची देण आहे. या पंढरपूरच्या जवळ असणारं शिखर शिंगणापूर, त्या शिंगणापुरापासून पंढरीला त्या ठिकाणी यावं, पंढरीची वारी करावी. एवढंच काय, यांची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे. आपण पाहतो एका जनार्दनी वैष्णव मुकुटमणी किंवा शिरोमणी महाराज म्हणतात की हा जो काही भक्ताचा प्रकार आहे, सगळ्यात श्रेष्ठ भक्त जर कोण असतील तर भगवान शंकर. मग अधिकार काय या भक्तीच्या बळावर? ते तर स्वयं देव आहेतच, कारण देव पंचायतन आपल्याला शास्त्राने सांगितले त्याच्यामध्ये ते देव आहेतच. पण देव त्या ठिकाणी असले तरी सुद्धा भगवंताचे भक्त आहेत. या भक्तीचा अधिकार एवढा श्रेष्ठ भगवान शंकराच्या की या भगवंतानी भक्ती यांची पाहिली त्यांना आपल्या डोक्यावर ठेवलं. दुसरीकडे स्थान नाही आहे कुठं. भगवान शंकर कुठं आहे? भगवंताच्या डोक्यावर आहे का नाही? मग आता डोक्यावर कोणाला घेतात? ज्याने गावात अपकीर्ती केली असते त्याला घेतात, आहे का नाही? कोणाला घेतात डोक्यावर? जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ज्याची कीर्ती मोठी आहे, त्याला डोक्यावर घेतलं जातं. म्हणून भगवंतानी यांना आपल्या डोक्यावर धारण केलं. त्याचं कारण जर काय असेल तर यांची ही भक्ती श्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून महाराज म्हणतात सर्वश्रेष्ठ साधन ही भक्ती आहे. आणि ती भक्ती त्या ठिकाणी आपल्या हातूनही घडावी. या योगानं ज्यांच्या या पवित्र दरबारामध्ये भगवान शंकराच्या आपण आज उपस्थित आहोत, भगवान शंकराच्या या पवित्र दरबारामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि भावार्थ रामायण कथा हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का. संप्रदायामध्ये वास्तविक भजन हे लोपत चाललं, पण कथा वाढल्या. पण कोणत्या कथा संप्रदायाने कराव्या हे सुद्धा लोकांना समजत नाही. कशाची कथा लोक करतायत सध्या. काही दिवसांना असं होणार आहे गावात जो श्रीमंत त्याचीच कथा लागणार आहे, होणार आहे असं. सध्या काय चाललंय सांगा ना. कीर्तनाच्या 15-20 मिनिटं आधी शेवट जन कीर्तन ठेवलं त्याच गुणगान, मग कथा वेगळी काय होईल सांगा ना. होणार आहे पुढं. पण संप्रदायामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भावार्थ रामायण या रामायणाला अनन्यसाधारण महत्व आहे. ते रामायण सामान्य समजू नका. नाथांचं असणारे हे रामायण, त्या रामायणावर त्या ठिकाणी कथा, त्या ठिकाणी या कथेचं श्रवण आपण त्या ठिकाणी महाराज किशोर महाराज बरोबर ना, हा नंदकिशोर हरिभक्तीपरा नंदकिशोर महाराज यांच्या श्रीमुखातून त्या ठिकाणी ही कथा श्रवण करता आहात. मोठं भाग्य आहे. या भाग्याच्या योगानं हा आनंद उत्सव आपल्याला त्या ठिकाणी साजरा करायला मिळतो. कारण हे कोणाचं काम आहे? ते भाग्यवान लोकांचंच काम आहे, पापी लोकांचं काम नाही. तुम्ही पापी लोकांच्या घरी सप्ताहाचं नियोजन करा बरं का, त्यांच्या घरात बसून, आणि छापून आणलेल्या पत्रिका त्यांच्या घरी ठेवा. आणि त्याचं जर यायचं इकडं भाग्य नसेल तर तो येणारच नाही इकडं, नाही का. भाग्यवान लोकांचं काम म्हणजे परमार्थ करणं. मी नेहमी सांगतो, बरीच मंडळी म्हणतात शेजाऱ्याला चला पंढरपूरचे महाराज आहेत आज कीर्तन ऐकायला चला. ते म्हणतो यायचं होतं पण थोडासा ताप आलाय, ताप आल्यामुळे काही येत नाही. बाबा ते ताप नाही, ते पाप आहे, इकडे येऊ देत नाही बरं का. इकडे येणारे हे भाग्यवान लोकांचं काम आहे. आणि त्या योगानं आज तुमचं भाग्य उदयाला आलं. आणि या भाग्य उदयाचं कारण म्हणजे काय असेल, ज्यांच्या समोर आपण ही सेवा करतो आहोत असे असणारे महान तपस्वी म्हणा, त्या ठिकाणी असणारे नाना महाराज, काका महाराज यांच्या त्या ठिकाणी महाराज पुण्य त्या ठिकाणी पावन स्पर्शानं पुनीत झालेल्या या भूमीच्या ठिकाणी तुमचा जन्म आहे. तुम्ही येऊन जाताय. किंबहुना
ज्यांना मी मगाशी सांगून गेलो भजन तपस्वी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. एक काळ असा होता बुवा, सप्ताहामध्ये काकडा केव्हा होतो हे सप्ताह नियोजन करणाऱ्या सुद्धा माहित नसतं. असा आहे का नाही विषय? ज्यांच्याकडे दिलं ते म्हणतील उठतील पहाटे करतील, तेही केला नाहीतरी मागचे अभंग पुढचे अभंग म्हणून मोकळा झाला, काही कळत नाही ओळख नाही. पण एक काळ असा होता, वैकुंठवासी बंकट स्वामींचा काकडा ऐकण्यासाठी काकडा चालू होण्याच्या आधी 2-2 तास लोक मंडपात येऊन बसत होते. 2-2 तास कशाला म्हणतात बुवा 2-2 तास? 2-2 तास त्या ठिकाणी आधी यायचं, जागा पकडायची आणि जागा पकडून त्या ठिकाणी काकडा ऐकण्यासाठी इतका त्या ठिकाणी महाराज आनंद त्या काकड्यामध्ये होता. त्यांचंही वास्तव्य आपल्या या विही गावाला त्या ठिकाणी लाभलेलं आहे, म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. मी सुरुवातीला सांगून गेलो पंढरीच्या वाटेवरचं गाव आहे बुवा. त्या पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या गावाचं काही आगळं वेगळं त्या ठिकाणी महत्व असतं आणि त्या योगानं तुमच्या या गावाचं महत्व आहे. आणि म्हणूनच हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. प्रातिवार्षिक नियमानुसार याही वर्षी तुमच्या भेटीचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. त्याचं कारण म्हणजे आमचे स्नेही असणारे हरिभक्तीपरायण संजय महाराज आलोने आणि त्यांचा पूर्णच हा असणारा परिवार. ज्या भागामध्ये नाम उत्सव नाही आहे त्या नामोत्सवाची त्या ठिकाणी सुरुवात करणं मोठं व्रत त्यांच्या त्या ठिकाणी महाराजकडून पूर्ण होतंय. वास्तविक महाराज इथं नसतात, ते आळंदीला असतात आणि आळंदीहूनच त्या ठिकाणी महाराज हा परिसर आता कमीत कमी 500-550 किलोमीटर अंतर पडतं का दोन्हीमध्ये, आळंदीमध्ये आणि याच्यामध्ये. तेवढ्या अंतरावरून त्या ठिकाणी सर्वांना या भक्तीच्या मार्गावर आणण्याचं काम त्या ठिकाणी आमच्या आलोने महाराज करतायत. आणि ते करतायत याचं कारण म्हणजे ही सर्व मंडळी त्यांना सहकार्य करतात म्हणून आहे बरं का. कारण नवे एकल्याचा खेळ म्हणूनही मेळ मिळविला या न्यायाने. महाराज ही सर्व मंडळी गुणीजन मंडळी आहेत, यांचं मोठं त्या ठिकाणी महाराज योगदान संप्रदायामध्ये आहे. आणि या सर्व मंडळींच्या योगानंच हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. आणि या सर्वांना तुम्ही मोठ्या प्रेमानं आदरानं त्या ठिकाणी दरवर्षी बोलवताय, म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. समस्त विहीगावकर मंडळी या मंडळींच्या प्रेमास्तव ही मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतात. असंच प्रेम त्या ठिकाणी राहावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर मन भक्ति